जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सांगोला तालुक्यात एकूण 7 गटात तब्बल 71% एवढे मतदान झाले आहे। या मतदान प्रक्रियेत तालुक्यात कुठेही अनुचित प्रकार झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही। एकूण 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणांसाठी निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे। निवडणुकीचा निकाल परवा म्हणजे 9 फेब्रुवारी रोजी घोषित होणार आहे। या निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। सांगोला तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गट आणि 14 पंचायत समिती गणांसाठी ही मतदान प्रक्रिया आज पार पडली। सकाळपासूनच मोठ्या उत्साहाने मतदारांनी घराबाहेर पडत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडल्याचे दिसून आले। तब्बल 9 वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे। यावेळेस कधी नव्हे ते मोठ्या चुरशीने 7ही जिल्हा परिषद गटांमध्ये मतदान झाले आहे। जवळा, चोपडी, महूद, एकहतपूर, कडलास, कोळा, घेरडी या 7 जिल्हा परिषद गटांसाठी मतदान झाले। कोळा, जवळा आणि महूद जिल्हा परिषद गटाच्या निवडणूक निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे, कारण या गटांमध्ये मातब्बर उमेदवार रणांगणात उभे ठाकले आहेत। कोळा जिल्हा परिषद गटामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे तरुण तडफदार युवा नेते तथा सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार किरण उर्फ केराप्पा पांढरे आणि पूर्वाश्रमीचे शेकापचे माजी सभापती परंतु सध्या महायुतीचे उमेदवार संभातात्या आलदर यांच्यात हाय व्होल्टेज लढत होत आहे। किरण भाऊ आणि संभातात्या आलदर यांना मानणारा मोठा वर्ग तेथे असल्याने तेथील मतदार विजयाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जवळा जिल्हा परिषद गटात माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचे सुपुत्र ॲडव्होकेट सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अर्थात महायुतीचे उमेदवार अतुल पवार यांच्यात जंगी सामना रंगला। या लढतीकडेही संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक आहे। नवखे उमेदवार असले तरीही सूर्यादित्य साळुंखे पाटील यांनी मोठ्या ताकदीने ही निवडणूक लढली आहे। चोपडी जिल्हा परिषद गटात यावेळेस भाजपकडून महायुतीचे उमेदवार चेतन सिंह उर्फ बाळासाहेब केदार हे रणांगणात उतरले होते। स्वच्छ प्रतिमेचा आणि विकासाभिमुख चेहरा म्हणून चेतन सिंह केदार यांनी अल्पावधीत चोपडी गटात आपला जम बसवल्याचे दिसून आले। या गटात सांगोला तालुका विकास आघाडीकडून विजयदादा शिंदे यांनी कडवी झुंज दिली। या गटात चेतन सिंह केदार हे यशस्वी होतात का, भाजपचे कमळ उमलणार का याची मोठी उत्सुकता तालुकावासियांना आहे। महूद जिल्हा परिषद गटात शिवसेना महायुतीकडून दादासाहेब लवटे यांनी मोठे राजकीय वातावरण तयार करत विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या विरोधात सांगोला तालुका विकास आघाडीचे अर्थात शेकापचे उमेदवार बाळासाहेब ढाळे यांनी निकराची झुंज दिली। या लढतीत दादासाहेब लवटे की बाळासाहेब ढाळे विजय संपादन करणार हे 2 दिवसात समजणार आहे। घेरडी जिल्हा परिषद गटात संगीता सोमाआबा मोटे या सांगोला तालुका विकास आघाडीकडून उमेदवार होत्या। शुभांगी मोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून चांगली झुंज दिली आहे। हा गट पूर्वीपासून शेतकरी कामगार पक्ष आणि दीपक आबा साळुंखे पाटील यांचा बालेकिल्ला राहिला आहे। हा बालेकिल्ला टिकवण्यात हे दोन्ही नेते यशस्वी होणार का हे पाहावे लागणार आहे। एकहतपूर जिल्हा परिषद गटात सांगोला तालुका विकास आघाडीकडून शेकापचे उमेदवार सिंधुताई आलदर आणि महायुतीकडून शिवसेनेच्या उमेदवारी शीलाताई संपत माने यांच्यात लढत झाली। मागील वेळेस या गटावर शिवसेनेने सत्ता खेचून आणली होती, मात्र 5 वर्षातील बदललेल्या राजकारणात शेकापने या गटात मोठी मुसंडी मारत वातावरण तयार केले होते। त्याचा फायदा शेकापला होणार का हे पाहावे लागणार आहे। कडलास जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार शोभाताई खटकाळे आणि शेतकरी कामगार पक्ष अर्थात सांगोला तालुका विकास आघाडीचे उमेदवार संगीता शिंदे यांच्यात सामना रंगला। या गटाचा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी एकूण 41 उमेदवार रिंगणात होते। पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 54 असे दोन्ही मिळून तब्बल 95 उमेदवारांनी ही निवडणूक लढवली। नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार तब्बल 71% मतदान सांगोला तालुक्यात झाले आहे। या निवडणुकीचा निकाल 9 फेब्रुवारी रोजी घोषित होणार आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत हा अंतिम निकाल हाती येणार आहे। निवडणूक निकालात महायुती किती जागांवर विजय संपादन करणार आणि सांगोला तालुका विकास आघाडी आपले बालेकिल्ला टिकवत आणखी किती जागांवर आघाडी घेणार याची मोठी उत्सुकता सांगोला तालुकावासियांना लागून राहिली आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।